पहिला प्रकार पॉझिटिव्ह सेंटेन्स. काय आहे? पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? होकारार्थी वाक्य. आता याच्यामध्ये बघा, हाऊ टू आयडेंटिफाय, ओळखायचं कसं. मराठीत एकदा समजून घ्या, इंग्लिश मध्ये नंतर. वाचन करत असताना जर शब्दाच्या शेवटी तो, ती, ते, तात अशा पैकी शब्द येत असतील तर ते सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. वाव. सिंपल प्रेझेंट टेन्सचा असतं. डोक्यात फिट करून काय फिट करायचं? सेंटेन्सच्या शेवटी तो, ती, ते, तात असे शब्द जर असताना, वाचन करत असताना एक लक्षात घ्या, आपण काय शिकत आहोत? सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत आहोत. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय बघत आहोत? पॉझिटिव्ह सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि ओळखायचं कसं? तुम्हाला मी ट्रिक काय सांगितली की सेंटेन्सच्या शेवटी काय आलं पाहिजे? तो, ती, ते, तात यांच्यापैकी कोणताही शब्द आला तर ते सेंटेन्स काय असतं? सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं. फॉर एक्झाम्पल, तो शाळेत जातो. शेवटी काय आला? तो. आता याचं इंग्लिश मध्ये काय होणार आहे? तोला शब्द कोणता आहे आपल्याकडे? ही. तोला शब्द कोणता आहे आपल्याकडे? ही. नंतर येणार आहे जातो. आता आपला सेंटेन्स वर्ड ऑर्डर काय येणार आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्बचा फर्स्ट फॉर्म द्यायचा. काय द्यायचा? वर्बचा फर्स्ट फॉर्म द्यायचा. त्यानंतर काय यायचं? ऑब्जेक्ट. फुल स्टॉप. हे झालं आपलं स्ट्रक्चर. काय झालं आपलं? स्ट्रक्चर. आता तोला इंग्लिश मध्ये शब्द कोणता आहे? ही. वर्बचा फर्स्ट फॉर्म काय येणार आहे? गो. काय येणार आहे? गो. आता एक लक्षात घ्या, सेंटेन्सच्या सुरुवातीला ही हा शब्द आलाय म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की थर्ड पर्सन सिंग्युलर ज्या वेळेस येतं तेव्हा वर्बच्या फर्स्ट फॉर्म सोबत यस किंवा ईएस फॉर्म लागतो. आता या ठिकाणी वर्बच्या नंतर आले गोज टू स्कूल. सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॉझिटिव्ह सेंटेन्स. ही गोज टू स्कूल. आता या ठिकाणी आपण ईएसच का लावलं? यस का नाही लावलं? कारण आपल्याकडे लिस्ट आहे. काय लिस्ट आहे? ईएस ची. ज्या वर्बच्या शेवटी ओ लागल ईएस प्रत्यय लावून द्या.